शिवाय जर आपण बघितलं तर सैफवर चोरानं तब्बल 6 वार केलेले आहेत। धक्कादायक घटना आपण पाहतोय। सैफच्या मानेवर आणि हातावर सुद्धा वार करण्यात आलेले आहेत। एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ लागलेली आहे। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं देखील कळतंय आणि सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। सैफच्या शरीरावर एकूण 6 जखमा आहे आणि त्याच्या 2 जखमा ज्या आहेत त्या गंभीर आहेत, खोलवर रुतलेल्या आहे। न्यूरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवरची सर्जरी जी आहे ती आता सुरू करण्यात आली असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि नॅस्थेटिस्ट निशा गांधी या देखील या ठिकाणी उपस्थित आहे। करीना कपूर आणि मुलत तैमूर आणि जेह हे मात्र सुरक्षित असल्याचं सध्या कळतंय। सैफ अली खान याचं जे अपार्टमेंट आहे, त्याची जी सोसायटी आहे, त्याच्या बाहेर आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर हे सध्या उपस्थित आहेत। सूरज, या ठिकाणी पोलिसांचं एक पथक दाखल झालेलं, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली अशी माहिती आहे। सध्याची त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती? नक्कीच काल रात्री मध्यरात्री सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून एका चोरट्याने त्याच्यावरती हल्ला केलेला आहे। आपण त्याच्या घराच्या बाहेर आहोत। तर सध्या पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झालेली होती। त्यांनी ज्या त्यांच्या घरात कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांचे फोन देखील ताब्यात घेतलेला आहे। आपण ही पाहू शकतो, ही जी इमारत आहे सद्गुरू सदन नावाची, त्याच इमारतीमध्ये सैफ अली खान राहत होता आणि काल मध्यरात्री चोर त्याच्या घरात शिरला आणि चोरीच्या उद्देशाने आता सैफ अली खानच्या टीमने एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेला आहे की चोरीच्या उद्देशाने चोर जे होते ते घरात आले होता। चोर हा एकटा होता आणि त्या दरम्यान सैफ अली खान वरती तब्बल 6 वार झालेले आहेत आणि त्यामधले 2 वार जे आहेत ते खूप खोलवरती आहेत। सध्या सैफ अली खान वरती आता लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या सगळ्या घडामोडीमध्ये मात्र घरातले जे बाकीचे सदस्य होते, जसं की करीना कपूर असतील किंवा तैमूर खान असेल, हे आता हे सेफ आहेत। मात्र ही जी आता इमारत या ठिकाणी बघतोय त्याच ठिकाणी याच घरामध्ये ते चोर, जो एक चोर होता तो रात्री या घरात शिरला आणि आता या सध्या या ठिकाणी पोलिसांनी घरातल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांचे फोन ताब्यात घेतलेले आहेत। सर्व चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत। हा जो गेट आपण या ठिकाणी बघू शकतो, या गेटच्या आतमध्ये वर चढून जे चोर होता तो गेला होता। मात्र हा प्रश्न सज्जल उपस्थित होतो की बँड्रा सारखा एरिया जो आहे यामध्ये अनेक उच्चभ्रू लोक राहतात, नेते राहतात। या आधी देखील बँड्रामध्ये दिवसा ढवळा हत्या झाल्या होत्या, काहींवरती गोळीबार देखील झाला होता। बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या याच विभागात झाली होती। पोलिसांवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या ठिकाणी आता पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि आता सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस सर्व काही तपास जो आहे तो करत आहेत। मात्र आता सैफ अली खानच्या घराबाहेर पूर्णपणे पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो आता वाढवलेला आहे। सेजल, सूरज, आपण जर बघितलं सद्गुरू सदन ही जी सोसायटी आहे ती बँड्राच्या एका मुख्य भागामध्ये आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेस जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात जे सुरक्षा रक्षक असतात ते तैनात असतात। आता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात, तुम्हाला त्या ठिकाणची परिस्थिती बघून नेमकं काय वाटतंय? ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली असावी आणि सुरक्षा रक्षक त्यावेळेस नेमके कुठे होते? नक्कीच आता हाच प्रश्न उपस्थित होतोय की मध्यरात्री ही बँड्रासारखा हा जो एरिया आहे त्यामध्ये अनेक उच्चभ्रू लोक राहत असतात, त्यामुळे जे इथे सिक्युरिटी असते ती खूप मोठी असते। आणि काल जो ही घटना घडली तेव्हा या इमारतीचे सिक्युरिटी गार्ड नेमके कुठे होते हा आता प्रश्न उपस्थित होत आहे। पोलीस देखील हाच प्रश्न विचारत आहेत की या मध्यरात्री जेव्हा चोर या इमारतीमध्ये शिरला तेव्हा कोण नेमकं कुठे होतं, सिक्युरिटी गार्ड नेमके कुठे होते, या बिल्डिंगला एकूण किती सिक्युरिटी गार्ड आहेत आणि काल नेमके ते कुठे होते, आता ही सर्व चौकशी जी आहे ते पोलीस आता करत आहेत। तसेच जे सिक्युरिटी गार्ड होते ते नेमकं काल किती संख्येने होते याची देखील चौकशी आता पोलीस करत आहेत। आणि या इमारतीच्या जर का या इमारतीला आपण पाहायला गेलं तर या इमारतीला एक जो आहे तो सिक्युरिटी हाऊस आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी बसत, हा आपण तुम्हाला दाखवू शकतो, ही सिक्युरिटी हाऊसची रूम आहे ज्यामध्ये सिक्युरिटी बसत। मात्र आता सिक्युरिटीची संख्या या इमारतीला नेमकी किती आहे, आतमध्ये तुम्हाला एक अधिकारी सजल तू पाहू शकतेस की ते आता चौकशी करत आहेत, काही स्थानिक लोकांची देखील चौकशी करत आहेत। मात्र आता सर्व तपासानंतरच कळणार आहे की नेमकं काय झालं होतं, चोर नेमका कसा काय शिरला होता आतमध्ये आणि तेव्हा रात्री जेव्हा चोर बिल्डिंग मध्ये शिरला तेव्हा नेमके सिक्युरिटी गार्ड किती होते हे सर्व आता चौकशी। निश्चितच सूरज, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, पुन्हा एकदा सविस्तर अपडेट घेणारच आहे। मात्र गिरीश, आपले प्रतिनिधी थेट लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, सध्या सैफ अली खानवरती सर्जरी सुरू असल्याचं कळतंय, सध्याची काय माहिती समोर येते? डॉक्टरांचं काय म्हणणं आहे या संदर्भात, काय कळतंय?
सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात जी शस्त्रक्रिया आहे ती सुरू आहे। या ठिकाणी 3 डॉक्टर्स आहेत, ते त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी सध्या सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत। न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी हे 3 डॉक्टर्स आहेत, ते सध्या सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत। त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी हे सर्व त्यांच्यावर उपचार आहेत ते सुरू आहेत। ज्यावेळी घटना ही घडली त्यानंतर जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतरची आता ही जे काही ऑफिशियल स्टेटमेंट आपण बघितलं तर डॉक्टर नीरज उत्तमनी जे CEO आहेत लीलावती रुग्णालयाचे, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार 3:30च्या दरम्यान म्हणजे सकाळी 3:30च्या दरम्यान त्यांना या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी त्यांच्या 3:30 वाजता जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर जी प्राथमिक माहिती जी त्यांनी दिली त्यानुसार त्यांच्या पाठीच्या कण्यावर म्हणजे मणक्यावर आहे तो एक वार झालेल्याचं संपूर्ण प्रथमदर्शनी दिसलं। त्यानंतर एक मानेवर वार आहे, एकूण 6 वार आहेत ते चाकूचे धारदार वार आहेत ते त्याच्यावर करण्यात आलेले होते। आणि 3:30 वाजता पहाटे 3:30 वाजता त्याला सैफ अली खानला या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्याच्यावर 3 डॉक्टर्सकडून उपचार आहे ते शस्त्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे। त्यामुळे सैफ अली खान याच्या टीमकडून सध्या शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जे सैफ अली खान याच्यावर चाकू झाल्यानंतर सध्या बराच प्रश्न आहे ते उपस्थित करण्यात आले। चाहते आहेत ते थोडेसे या ठिकाणी जमा होतील आणि निश्चितच गिरीश, सैफ अली खान याची फॅन फॉलोविंग मोठी आहे आणि निश्चितच चाहत्यांसाठी ही शॉकिंग बातमी म्हणावी लागणार आहे। काही वेळासाठी थांबवती आहे थेट आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे, जे या ठिकाणी सद्गुरू सरण या सोसायटीच्या बाहेर आहेत।